नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा आहे। कंत्राटी हंगामी अस्थायी सेवेतून नियमित झालेल्यांना CAS योजना अंतर्गत लाभ देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि या चॅनलवरती आपल्याला अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतात, तर एकमेकांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधू म्हणून डॉक्टर प्रमोद नाईक समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरून शासन निर्णय दिनांक 3 जून 2022 व अन्य विविध शासन निर्णय परिपत्रकामध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सरकारी अशासकीय अनुदानित पदविका संस्थांमधील कंत्राटी हंगामी अस्थायी सेवेतून नियमित झालेल्या अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत लाभ मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात येतो। यानुसार कंत्राटी सेवेतून नियमित झालेल्यांच्या अधिव्याख्यात्यांना AICTE मार्फत दिलेल्या मुदतवाढीस अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंत उजळणी वर्ग पूर्ण करण्याच्या अटीच्या अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावाने CAS चे लाभ प्रदान करण्यात येत आहेत। यानुसार सन 2015-16 मधील विविध निर्णयांनुसार कंत्राटी हंगामी सेवा नियमित करण्यात आलेल्या अध्यापकांना उजळणी वर्ग पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सवलत देण्यात येत आहे। तसेच सदर मुदतीत ज्या कंत्राटी हंगामी अधिव्याख्यातांनी प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले असतील त्यांना CAS चे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येतील असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सदर सवलत ही केवळ 15-16 मध्ये शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद कंत्राटी हंगामी अधिव्याख्यातांनाच लागू राहील असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सदर सवलतीनंतर उजळणी प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणाऱ्यांना अधिव्याख्यातांना त्यांनी ज्या दिनांकास प्रशिक्षण पूर्ण केले त्या दिनांकापासून CAS चे लाभ देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे। तर शासन सेवेनुसार 5 मार्च 2010 पूर्वी नियुक्त अधिव्याख्यातांना CAS अंतर्गत PB4 ही वेतन श्रेणी देण्याकरिता PhD ची अट लागू राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सन 2003-04 नंतर सेवेत कंत्राटी हंगामी अधिव्याख्यातांना AE MTech पात्रता पूर्ण करण्यासाठी सदर शासन निर्णयात निर्गमित झाल्याच्या दिनांकानंतर 3 वर्षे इतक्या कालावधीसाठी सदर शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याच्या अटीवर CAS चे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले आहे। या निमित्ताचा शासन निर्णय हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, आपण बघू शकता। 5 पाने हा शासन निर्णय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। आपल्याला शासन निर्णय लागत असेल नक्की कमेंट्स करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।